ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत झालेल्या बैठकीत आज 6 खासदार उभाटाचे गैरहजर होते आणि या सगळ्या प्रकारानंतर कुठेतरी ऑपरेशन टायगर यशस्वी होते अशी चर्चा सुरू झाली आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर उभाटा गटाचे जे नेते असतील किंवा कार्यकर्ते यांनी जो आंदोलनाचा आक्रमक इशारा दिलेला त्या पार्श्वभूमीवर जे खासदार हे 6 आहेत त्या खासदारांची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आलेली आहे। आता मी शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वागचौरे यांचं निवासस्थान आणि संपर्क कार्यालय समोर आहे। या ठिकाणी जर पाहिलं तर या ठिकाणी कालपासूनच 6 जणांचा पोलीस बंदोबस्त देण्यात आलेला आहे 24 तास। त्यात एक गनधारी पोलीस आहे आणि इतर 5 असा 6 जणांचा बंदोबस्त हा आता 24 तास वागचौरे यांचं निवासस्थान असेल संपर्क कार्यालय असेल याच्या ठिकाणी राहणार आहे। आणि एकूणच जर पाहिलं तर जे आंदोलनाचा इशारा दिलाय त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आंदोलक जर आले तर त्यांना कुठलाही पद्धतीनं अडकाव करण्यासाठी पोलिसांनी जी CCTV सर्व्हिलन्स व्हॅन जी आहे ती देखील या ठिकाणी लावलेली आहे। CCTV सर्व्हिलन्स व्हॅनच्या माध्यमातून 4ही ठिकाणी या ठिकाणी कॅमेरे लावण्यात आलेले असलेली ही अद्ययावत अशी व्हॅन आहे। ही देखील या निवासस्थानाबाहेर 24 तास उभी राहणार आहे, जेणेकरून या ठिकाणच्या सगळ्या हालचालींवर पोलिसांची बारीक नजर असणार आहे। एकूणच जर पाहिलं तर राज्य शासनानं Y+ जो सुरक्षा आहे तो देण्याचा आदेश या ठिकाणी केलेला आहे। त्या पार्श्वभूमीवर शिर्डी पोलीस स्टेशन देखील आता सक्रिय झाले असून या शिर्डी पोलिसांनी त्या दृष्टीनं या ठिकाणच्या जो पोलीस बंदोबस्त आहे त्यात वाढ केलेली आहे। CCTV सर्व्हिलन्स आहे ते व्हॅन या ठिकाणी लावण्यात आलेली आहे आणि अतिरिक्त पोलिसांची कुमक देखील तयारी या ठिकाणी बंदोबस्तासाठी ठेवण्यात आलेली आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर आता खासदार वागचौरे सध्या दिल्लीत असल्याची माहिती आहे। ते दिल्लीहून ज्यावेळेस या ठिकाणी परततील त्यानंतर त्यांना Y+ दर्जाची सुरक्षा तर मिळेलच, मात्र त्यांचं निवासस्थान आणि संपर्क कार्यालयावर देखील 24 तास पोलिसांचा कडा पहारा राहील। नितीन ओझा, ABP माझा, शिर्डी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.